हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. ठीक आहे मित्रांनो, आपण नुकतीच तुम्ही 7 डिसेंबरची एक्झाम देऊन बाहेर पडला आहात आणि तुम्ही ॲनालिसिससाठी वाट बघत होता. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करतोय आपल्या हिस्ट्री या सब्जेक्टचं ॲनालिसिस. तर मित्रांनो, हिस्ट्रीचे तसे टॉपिक आजचे जर बघितले तर काही सिंपल होते, काही खूप हार्ड होते. ठीक आहे, तरी आय होप की तुम्हाला 7 ते 8 मार्क्स येणं गरजेचं होतं. ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आपल्या आन्सर्सकडे येऊ किंवा आपल्या एक्सप्लेनेशनकडे येऊ. मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न इथे विचारला होता, जरा हार्ड लेवलमध्ये होता, पण कोणासाठी? ज्यांचे इयर पार्ट नाही त्यांच्यासाठी. आणि आपल्याला हा प्रश्न विचारला होता, शिक्षण आयोगांचा उतरता क्रम लावायचा होता. मित्रांनो, काय लावायचा होता? उतरता क्रम. आणि दिलेले शिक्षण आयोग बघा मित्रांनो, हंटर कमिशन, मुडीमन, सॅडलर आणि हार्डिंग समिती. तर मित्रांनो, मला वाटतं इथं तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शन मध्ये काही प्रॉब्लेमच नसावा, कारण तिथे दिलेलं हंटर कमिशन. अँड सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की हंटर कमिशन आलं होतं 1882 ला. कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड रिपन. कोणाच्या काळामध्ये आलं होतं मित्रांनो? लॉर्ड रिपन, ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतो आपण. लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये काय आलं होतं? हंटर कमिशन आलं होतं मित्रांनो. ही गोष्ट सगळ्यांच्या जर लक्षात राहिली असेल मित्रांनो, नंतर आहे मुडीमन समिती, सॅडलर आयोग आणि हार्डिंग आयोग. तर मित्रांनो, तुम्हाला 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा माहिती आहे मित्रांनो. याच्यामध्ये द्विदल शासन पद्धती आली होती आणि या द्विदल शासन पद्धतीवर विचार करण्यासाठी मुडीमन समिती आली होती 1923-24 च्या दरम्यान. 1923 ला कोणती आली होती मित्रांनो? मुडीमन समिती. आणि मुडीमन समिती जरी राजकीय कारणासाठी असली तरी तिने शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा काही आपण काय म्हणतो त्याला की एक सल्ला दिलेला होता गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे, म्हणून ती शिक्षणामध्ये आलेली ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. नंतरची तुमची कुठली? सॅडलर आयोग. आता इथं खरा पेच मित्रांनो, लक्षात ठेवा, सॅडलर आयोग हा 1917 ला आलेला आहे आणि तो उच्च शिक्षणाशी संबंधित होता. ही गोष्ट लक्षात असू द्या. कशाशी संबंधित होता मित्रांनो? उच्च शिक्षणाशी. म्हणून हा आलेला आहे 1917 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या आधी, पहिलं महायुद्ध संपतानाच्या काळामध्ये. कोणता आयोग आलेला मित्रांनो? सॅडलर. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हार्डिंग समिती आली होती मित्रांनो शिक्षणासंबंधी 1940 ला. आणि ठीक आहे, आपल्याला याच्यापैकी 2-3 जरी माहित असेल किंवा आपलं लॉजिक जरी व्यवस्थित बसलं तरी याचा आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. ठीक आहे, हंटर कमिशन 1 नंबरला, 2 नंबरला सॅडलर, 3 नंबरला मुडीमन समिती आणि 4 नंबरला हार्डिंग समिती. ठीक आहे, होप की तुमचा आन्सर याचं करेक्ट आलेला असेल मित्रांनो. प्युअरली अनालिसिस बेसिसवर होता. नेक्स्ट प्रश्न आपण इथं बघतो मित्रांनो. आता मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कुठे झाले? ऑलवेज आयोगाने विचारलेला प्रश्न आणि ज्याच्यावर आयोगाचा नेहमी भर असतो मित्रांनो. मुस्लिम लीगचे आजपर्यंत झालेले अधिवेशन, त्यांच्यामध्ये झालेले निर्णय, जसे काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसची जी अधिवेशन झाली त्यांच्यावर प्रश्न येतो. सेम प्रश्न आपल्याला मुस्लिम लीगच्या याच्यावर बघायला मिळतो मित्रांनो. तर काय विचारले मित्रांनो? मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कुठे झाले मित्रांनो? तर मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन झाले होते मित्रांनो कराची. कुठे झाले होते मित्रांनो? कराची. आणि या मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आगा खान. ठीक आहे, जर पुण्यामध्ये गेले तुम्ही तर तुम्हाला आगा खान पॅलेस दिसतो मित्रांनो. ठीक आहे, या आगा खान या मुस्लिम लीगचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, मुस्लिम लीग बद्दल तुमच्याकडे डिटेल माहिती असणं अपेक्षित आहे. महत्वाचे अधिवेशन कुठे, कधी, केव्हा झाले, याच्यापैकी एक अधिवेशन आहे मित्रांनो लाहोरचं अधिवेशन 1940 ला झालं होतं. आणि हेच अधिवेशन स्वतंत्र भारताच्या अखंडतेला शाप ठरला, कारण ह्याच अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडण्यात आला होता. म्हणजे मला काय सांगायचं मित्रांनो की तुम्हाला मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनामध्ये काय महत्वाचं झालं हे माहित असावं. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काही वृत्तपत्र दिलेले आहेत मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये आणि त्यांचे संपादक. आणि हा आयोगाचा फेवरेट आणि ऑलवेज येणारा प्रश्न आहे. फ्रिक्वेंटली येतोच, याच्यावरती प्रश्न येतोच मित्रांनो, म्हणून आपण सगळे संपादक पाठ करूनच ठेवतो मोस्टली. ठीक आहे, तर मित्रांनो पहिलं आहे डेक्कन रयत, सेकंड जागृती, तिसरं तरुण मराठा आणि चौथं आहे तुमचं विजय मराठा. लक्षात असू द्या मित्रांनो, तुमचं पाठ झालेलं आहे त्यामुळे याच्यावर जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. डेक्कन रयत होतं तुमचं वालचंद कोठारीचं. 1 ला आन्सर यायला पाहिजे ब. ठीक आहे, बी आणि डी उडता मित्रांनो. ए आणि सी आन्सर शिल्लक राहत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, ऑप्शन्स 2च शिल्लक राहिले. आणि जागृती जे होतं ते भगवंतराव पाळेकरांचं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे, कारण सत्यशोधक समाजाचं एक मुखपत्र होतं. ठीक आहे ना, कुठलं? जागृती. लक्षात असू द्या, डेक्कन रयत, वालचंद कोठारी, जागृती भगवंतराव पाळेकर, तरुण मराठा दिनकरराव जवळकरांचं होतं मित्रांनो. ही गोष्ट लक्षात असू द्या.
आणि विजयी मराठा श्रीपतराव शिंदेचं होतं, हे सगळ्यांना माहितीच आहे. याच्यापैकी विजयी मराठा या वृत्तपत्राला राजर्षी शाहूंनी मदत केली होती, ही गोष्ट तुमच्यात आली, लक्षात आली पाहिजे मित्रांनो. आणि ब्राह्मणेतर चळवळीचं हे मुखपत्र होतं. कुठलं? विजयी मराठा. ठीक आहे, ही गोष्ट आयोग की तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो. याच्यापैकी सांगण्याची गोष्ट अशी मित्रांनो, जागृती जे भगवंतराव पाळेकरांचं होतं, लक्षात असू द्या, या वृत्तपत्राला पण मदत राजर्षी शाहूंनी केलेली आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवण्याजोगती ही आहे मित्रांनो, की जागृती वृत्तपत्र तुमच्या बडोद्यावरनं निघत होतं. ते मुंबई किंवा पुण्यावरनं निघत नव्हतं. कुठून निघत होतं मित्रांनो? बडोदा येथून निघत होतं. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, कधी कधी असाही प्रश्न तुम्हाला येतो की समथिंग वृत्तपत्र एक्झाम मध्ये आलेलं आहे तुम्हाला, या व्यक्तीने संपादक होते आणि ते वृत्तपत्र कुठून निघायचं. जसं तुम्हाला एकदा हा प्रश्न विचारलेला की आर्य समाजाची स्थापना कुठे झाली होती. बरेच जण आर्य समाज म्हटलं की लाहोरला घेऊन जातात, पण स्थापना वेगळी. आय होप की तुमच्या याचा कारणमीमांसा याची लक्षात आलीच असेल मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, याचा आन्सर कळालाच असेल मित्रांनो मग तुम्हाला. ठीक आहे, 1 नंबरचा आन्सर आहे याचे. ठीक आहे, सेकंड बघू आपण. परत एकदा जोड्या लावा, छानपैकी प्रश्न. 1857च्या उठाव आणि झालेले ठिकाण आणि तिथले इंग्रज अधिकारी. ठीक आहे, हे आपल्याला पाठ करावंच लागतं, ते तुमचं पाठ असतंच मित्रांनो मोस्टली. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे दिल्लीला निकोलसन होता. त्यांनी काय आपल्या जो शेवटचा जो आपला बादशाह होता बहादूर शाह जफर, त्याच्या नातवांचं वगैरे शिर उडवलेलं. ठीक आहे ना, बख्त खानला मारलेले, सगळ्यांना माहिती आहे. हिस्ट्री आपण गोष्टी टाईप पाठ केलेली, कोणी कुठे नेतृत्व केलं होते पाठ केलेले. फक्त शांततेत जोड्या लावा मित्रांनो. दिल्ली म्हटलं की निकोलसन यायलाच पाहिजे. ठीक आहे, कानपूर, लखनौ आणि जगदीशपूर. लक्षात असू द्या मित्रांनो, जगदीशपूरला कोण येतं? विल्यम टेलर. जर जगदीशपूरला विल्यम टेलर येतो, ठीक आहे, तर लक्षात असू द्या क ला आन्सर काय यायला पाहिजे मित्रांनो, सॉरी 4 ला काय आन्सर यायला पाहिजे? क. सो एकाच ऑप्शन मध्ये, सो ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, दिल्ली निकोलसन, कानपूर कॅम्पेल, लखनौला हॅवलॉक आणि नील होते, ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. आणि जगदीशपूरला कोण होते? विल्यम टेलर. तिथं भारतीय कोण कोण होते हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता ते तुमचं तोंडपाठ झालेलं आहे, सो एक्सप्लेन करण्याची काही जास्त आवश्यकता नाही. ठीक आहे, पण आय होप की तुम्हाला याचा आन्सर कळाला असेल आणि पाठांतर पण झालेलं असेल. सविनय कायदेभंग चळवळ झाली मित्रांनो 1930 ला, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, महात्मा गांधींच्या झालेल्या चळवळींचा आपल्याला कालानुक्रम विचारला जातो एक्झामला, सो आपलं लक्ष पाहिजेच मित्रांनो तिथे. ठीक आहे, सविनय कायदेभंग झाली 1930 ला. सविनय कायदेभंगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्याशी संबंधित एक स्पेसिफिक गोष्ट आहे, काय माहिती आहे का मित्रांनो? जंगल सत्याग्रह. ठीक आहे, आणि जंगल सत्याग्रह महाराष्ट्रात कुठे कुठे झाले हा स्पेसिफिक प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन दिलेले उंबरगाव, चिरनेर, बेळाशी, वडाळा. सगळ्यांना माहिती आहे उंबरगाव आणि वडाळा इथं मिठाचे सत्याग्रह झाले होते मित्रांनो. कसले सत्याग्रह झाले होते? मिठाचे. ठीक आहे, मग 2च ऑप्शन उरत आहेत, चिरनेर आणि बेळाशी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, चिरनेर येतं तुमच्या यवतमाळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि बेळाशी येतं तुमच्या सातारा सांगलीकडे. हे सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. सो 2 and 3, सो ऑप्शन क्रमांक बी इज युअर करेक्ट आन्सर. एम आय राईट? ठीक आहे, आय होप की सगळ्यांचा आलेला असेल. सिंपल साधा प्रश्न होता मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही, साधा सरळ सिंपल, प्रत्येकाला जमलाच असेल असा प्रश्न. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते मित्रांनो? तर लक्षात असू द्या, त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्ट सांगतो मित्रांनो, की मुळशी सत्याग्रह हा 1923 ते 1926 च्या आसपास घडलेला होता आणि सेनापती बापट त्याच काळामध्ये उदयाला आलं यांचं नेतृत्व आणि एक जहाल नेते होते. लक्षात असू द्या मित्रांनो, यांनीच पहिल्यांदा इंजिन ड्रायव्हर गोळ्या झाडल्या होत्या आणि याच सेनापती बापटांना सेनापती हा पुरस्कार तेथील महिलांनी याच आंदोलनामध्ये दिला होता. कुठल्या? धरणग्रस्तांसाठीचं आंदोलन होतं. आंदोलन कुठे होतं मित्रांनो? तुमच्या मुळामुठा नदीवर असणाऱ्या धरणाविरोधात. ठीक आहे, तर लक्षात असू द्या मित्रांनो, याच आंदोलन, हेच जे काय म्हणतात आपण त्याला, मुळशी सत्याग्रह आहे, हा एकमेव किंवा महाराष्ट्रातला किंवा भारतातला पहिला धरण सत्याग्रह, ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. महाराष्ट्र किंवा भारतातला पहिला धरण सत्याग्रह, ही गोष्ट तुमच्या लक्षातच आली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, आणि मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही मात्र होते शंकरराव देव. इथं कोणी चूक करायची नाही मित्रांनो. ठीक आहे, शंकरराव देव हे पहिले सत्याग्रही होते, पण त्या जसा मवाळांचा प्रभाव पाहिजे होता तेवढा पडत नव्हता, म्हणून याला जहाल बनवण्याचं काम मात्र कोणी केलं होतं? सेनापती बापट. आणि सेनापती बापट म्हणजेच आपल्या नेवासा तालुक्यातले, हे तुम्हाला माहित असावं मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यांचं कार्य कर्तृत्व याच्यावरही तुमची नजर असावी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू मित्रांनो आपण. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी कोणते कमिशन नेमण्यात आले होते? आता मागे पण आपण एक हंटर कमिशन बघितलं मित्रांनो.
ठीक आहे, ते शिक्षणाशी संबंधित आयोग होता, हे लक्षात असू द्या. आणि जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी मित्रांनो हंटर कमिशनच नेमण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हंटर कमिशन. तुम्ही मुडीमन कमिशन बघितलेलं मित्रांनो 1923 चं, ते द्विदल कार्यपद्धतीचा आढावा घ्यायचा होता. सायमन कमिशन घटनात्मक कायद्यांचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं. हार्डिंग कमिशन आय होप की तुम्ही बघणारच आहात. ठीक आहे, मला कमेंट करून नक्की सांगा की हार्डिंग कमिशन कशासाठी आलं होतं. ठीक आहे मित्रांनो, हा तुमच्यासाठीचा प्रश्न. लक्षात असू द्या, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणतं कमिशन नेमण्यात आलेलं होतं? हंटर कमिशन. आणि दुसराही अजून एक प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये पाठवा मित्रांनो, की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जी चौकशी करण्यात आली होती त्याच्यात भारतीय सदस्य होते का? होते तर कोण होते आणि नाही तर का? ठीक आहे, सर्व व्यवस्थित एक्सप्लेन करून पाठवा मित्रांनो. नेक्स्ट बघूया आपण डिप्रेस्ड क्लासेस मिशन. शब्द चुकलेला आहे तिथे, तो ऍक्च्युअली डिप्रेस्ड आहे, इंग्लिश मधला करेक्ट दिलेला आहे, इथं खाली व्यवस्थित लक्ष द्या. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? आणि मला वाटतं याचा आन्सर कोणी चुकलेला नसेल. हा ग्रेस मार्क्स तुम्हाला देण्यात आलेला होता. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती आपल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी. जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर दिला असेल तर आपण आयोग की आपण अजून पोहोचलेलो नाही आहोत योग्य ठिकाणी त्या सब्जेक्ट मध्ये, ही गोष्ट लक्षात असू द्या, कारण हे चुकायला नाही पाहिजे. खूप वेळा रिपीट झालेला PYQ होता हा. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधींना खालीलपैकी राष्ट्रपिता या नावाने किंवा या पदवीने सर्वप्रथम कोणी संबोधले होते? आता याचा आन्सरही तुम्हाला माहितच असेल की कोण कोणास काय ताऱ्यांमधला सूर्य. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तेजस्वी तारा नवमंडळातला, कोण कोणाबद्दल म्हटलं होतं हे तुम्हाला माहित असेलच. म्हणजे हे सगळं कन्व्हर्सेशन झालं होतं महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो, महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता या पदवीने सर्वात प्रथम सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलं होतं, हे लक्षात असू द्या मित्रांनो. सो सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, त्यानंतर बघूया मित्रांनो, लास्टचा प्रश्न आहे आपल्या हिस्ट्री मधला. ओरायन. ओरायन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे? ओरायन. ओरायन लक्षात असू द्या मित्रांनो, ओरायन हा पुस्तक, त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो कोणत्या समाज सुधारकाची त्याच्या आधी, का ओरायन या पुस्तकामध्ये भारतामध्ये जी वैदिक समाज जागृत झाला, त्यांच्यामध्ये जे वेद वगैरे आले, या वेदांचा एक्झॅक्ट काळ सांगण्यात आलेला आहे, त्याची कारणी-मीमांसा सांगण्यात आलेली आहे. जर आपल्याला हे जर माहित असेल तर आपल्याला एक्झॅक्ट माहित आहे की भारताच्या वेदांवर कोणाचं प्रभुत्व होतं किंवा कोण व्यक्त होऊ शकतं. ऑप्शन आहे अरविंद घोष, सार्वजनिक काका, पी.के. अत्रे, लोकमान्य टिळक. आध्यात्मिकतेचा आणि अरविंद घोषांचा संबंध आला, पण कधी आला? आफ्टर रिटायरमेंट. ही गोष्ट लक्षात असू द्या, कारण त्यांनी नंतर काही काळासाठी रिटायरमेंट घेऊन टाकली होती आणि अरविंद घोष हे फुल टाइम अध्यात्मासाठी समर्पित झाले होते, पण त्यांनी वेदांचा अभ्यास केला नव्हता. सार्वजनिक काकांचा तर संबंधच नाही काय मित्रांनो. सार्वजनिक काका म्हणजे ग जोशी, गणेश वासुदेव जोशी. प्र.के. अत्रे यांचाही संबंध नाही. ओन अँड ओनली वन ऑप्शन, दॅट इज लोकमान्य टिळक. आणि हेच आन्सर करेक्ट आहे मित्रांनो. ओरायन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं होतं? तर ते होतं लोकमान्य टिळकांचं. आय होप की तुम्हाला खूप छान मार्क्स आलेले असतील आणि 7 ते 8 मार्क्स मिळवण्याचा हा पेपर होता, जर तुम्ही व्यवस्थित क्रिटिकली एक्झामाइन केलं असेल तर. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर काही अडीअडचणी असेल तर एकदा अश्वमेध करिअर अकॅडमीला अवश्य भेट द्या. सो ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट एक्झाम. Thank you so much.